येवला तालुक्यातील पाटोदा येथे घरगुती गॅस पुरवठा सुरळीत ठेवत नागरिकांचा विश्वास संपादन करणाऱ्या निवृत्ती पोपटराव शेळके यांच्या जय रामेश्वर ग्रामीण वितरक एजन्सीने पुन्हा एकदा आपल्या सेवाभावाची प्रचिती दिली आहे। एजन्सीचे संचालक निवृत्ती शेळके यांनी संकट काळातही जबाबदारीने सेवा देत नागरिकांना दिलासा दिलाय। सध्या काही ठिकाणी युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस तुटवड्याच्या अफवा पसरत असल्या तरी त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे निवृत्ती शेळके यांनी स्पष्ट केले। घरगुती गॅसचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले। तसेच त्यांनी ग्राहकांना महत्त्वाच्या सूचना देताना सांगितले की गॅस सिलेंडर प्रत्यक्ष प्राप्त झाल्यानंतरच OTP द्यावा। OTP देणे म्हणजे सिलेंडर प्राप्त झाल्याची खात्री असल्याने याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे। गॅस बुकिंग बाबत असलेल्या गैरसमजांनाही त्यांनी दूर केले। बुकिंग केल्यानंतर साधारणपणे 2 ते 3 दिवसात सिलेंडर घरपोच दिला जात आहे असे त्यांनी स्पष्ट केले। त्यामुळे नागरिकांनी गॅस एजन्सीवर अनावश्यक गर्दी न करता संयम राखावा असेही त्यांनी सांगितले। याशिवाय ज्या ग्राहकांनी अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी तात्काळ ती पूर्ण करावी असे आवाहन करत भविष्यातील अडचणी टाळण्यावर भर दिलाय। यावेळी निवृत्ती शेळके यांनी नागरिकांना गॅसचा जपून वापर करण्याचे आवाहन केले। गॅसची बचत करा, आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत असे सांगत त्यांनी भविष्यातही अशीच सेवा देण्याचा विश्वास व्यक्त केलाय। एकंदरीत शहरात विश्वासार्ह सेवा, पारदर्शक कामकाज आणि संकट काळातील तत्परता यामुळे जय रामेश्वर ग्रामीण वितरक एजन्सी नागरिकांसाठी आधारवत ठरत आहे। तसेच त्यांनी मराठी नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या देखील शुभेच्छा देत आपलं मनोगत व्यक्त केलंय। मी जय रामेश्वर इंडियन गॅस एजन्सी संचालक निवृत्ती शेळके या युद्ध परिस्थितीच्या चालू असल्या कारणाने गॅस तुटवडा निर्माण झाला अशी अफवा पसरवण्यात येत आहे, परंतु यामध्ये कुठल्याही तथ्य नाही। गॅस पुरवठा हा पूर्णपणे सुरळीत चालू आहे। बुकिंग केल्यानंतर OTP आल्यानंतर सर्वसाधारणपणे 2 ते 3 दिवसात गॅस सिलेंडर घरोघरी पोहोचण्यात येत आहे। तसेच ज्या नागरिकांनी अद्याप KYC केलेली नाही त्यांनी तात्काळ KYC करून घ्यावी, जेणेकरून गॅस पुरवठा सुरळीत होईल, कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती आहे की गॅस एजन्सीला अनावश्यक गर्दी करू नये। बुकिंग केल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे 2 ते 3 दिवसात गॅस सिलेंडर मिळेल। तसेच सर्व नागरिकांना विनंती करतो की सर्वांनी गॅस सांभाळून वापरा व कुठल्याही प्रकारच्या मदत असल्यास जय रामेश्वर एजन्सीला संपर्क साधा। तसेच सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा।